हाय फ्रेंड्स, डायरेक्ट दिल से या कार्यक्रमात मी प्रसाद तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सिटी लिंकच्या वाचकांसाठी सांगू इच्छितो, हा पहिला व्हिडिओ आम्ही सादर करत आहोत एका खास कार्यक्रमानिमित्त. आणि तो खास दिवस आहे 5 जून, म्हणजेच पर्यावरण दिन. पर्यावरण दिन म्हणजे आपल्या पृथ्वीचं फक्त रक्षणच नव्हे तर तिच्या भरभराटीसाठी केलेले प्रयत्न. असे प्रयत्न नाशकात खूप जण करतात. हां, पण त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम सिटी लिंक नक्कीच करेल. चला तर मग सुरुवात करूया अशाच एका पर्यावरण प्रेमीच्या मुलाखतीपासून. या पर्यावरण प्रेमीने नाशिककरांना सैराट केलं असं म्हणायला हरकत नाही. हां, पण हे सैराट करणं चांगल्या कामासाठी बरं. त्यांनी आत्तापर्यंत लाखो झाडं लावली आहेत आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत. आणि इथे ते थांबले नाही आहेत. हा सचिन तेंडुलकर अजून बरीच बॅटिंग करणार आहे. चला तर मग त्यांची भेट घेऊया. मी स्वागत करतो माननीय श्री शेखर गायकवाड यांचं. सर नमस्कार. नमस्कार. सर सुरुवात करूया. पण सर्वप्रथम मला थोडासा इतिहास जाणून घ्यायला आवडेल. पर्यावरण प्रेम, झाडांचं संगोपन, संवर्धन या गोष्टीची आवड तुम्हाला कशी लागली, कधी लागली, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं दैनंदिन आयुष्य सांभाळून तुम्ही तुमचा हा छंद कसा काय जोपासलात? लहानपणापासून मला ह्या निसर्गाची आवड, पक्ष्यांकडे बघण्याची आवड किंवा कुठेही असं चित्रामध्ये बघितलं तरी असं प्राण्यांविषयी कुतूहल असायचं. आणि ह्या गोष्टीत ह्या पुस्तकापुरत्या किंवा त्या चित्रापुरत्याच मर्यादित होत्या. कालांतराने म्हणजे मला हे काम सुरू करून सामाजिकरित्या 19 वर्ष झालीत. मी जसं आपण पेपरमध्ये नेहमी वाचतो की वृक्षतोड झाली आहे, पुढे जंगलांना वनवे पेटलेत, बऱ्याच ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे बरंच निसर्गाचं नुकसान होतं आहे. त्याच्यामध्ये आपण नुसती वाचून हळहळ निर्माण करण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने मग कामाला सुरुवात केली. प्रथम असं जाणवलं, मी जिथे माझं वर्कशॉप आहे फॅब्रिकेशनचं, तिथं आजूबाजूला पूर्ण शेती होती. जसं डेव्हलपमेंट होती तर तसं बिल्डिंग एक एक वाढायला लागली, बंगले वाढायला लागले आणि तिथली जी हिरवळ होती ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली. मग ते कॉन्क्रीट जंगल डोळ्याला खुपायचं. मग त्या ठिकाणी प्रत्येक बिल्डिंगजवळ झाडं असलं पाहिजे या दृष्टीने मग सुरुवात मी तिथनं केली. सुरुवातीला मी काम सुरू केलं म्हणजे डायरेक्ट कुदळ पावडी हातात घेऊन लगेच खड्डे करायला लागलो नाही. सुरुवातीला काही दिवस, काही वर्ष मी जे महानगरपालिकेने लावलेली झाडं होती पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं, अशा झाडांना पाणी टाकण्यास सुरुवात केली. आणि मग पुढे हळूहळू टप्पा, मग कुठेतरी मग एखादा दुसरा खड्डा करून झाडं लावणे आणि मग त्याच्यानंतर मग ती गती मिळाली. म्हणजे साधारण आपण असं म्हणूया की हिरवं जंगल कमी होऊन जे सिमेंटचं जंगल वाढत चाललं होतं ते तुमच्या नजरेस खुपलं आणि तुम्ही या कामाला सुरुवात केली. पण मला अजून एक जाणून घ्यायला आवडेल, तुम्हाला सर्वप्रथम कोणाकोणाची मदत लाभली? सुरुवात केली म्हणजे आपल्याला करायचं आहे या दृष्टीने आपल्याला कोणी मदत करेल किंवा काय करेल हा कधी डोक्यात विचार केला नव्हता. नंतर मग काही लोक मित्रांना तिथे विचारलं की मग थोडा वेळ तुम्ही मला देऊ शकाल का. मग त्यांनी तिथे त्यांच्या वेळेनुसार थोडा वेळ दिला. त्याच्यानंतर मग हे काम करत असताना ज्यांना आवड आहे त्यांना कळत गेलं, ते नंतर हळूहळू जोडत गेले मला. आणि आर्थिक मदत अशी सुरुवातीला कोणाकडनंच घेतली नाही. आपल्याला वाटतं म्हणून आपण करायचं ह्या पद्धतीने. आणि जे काही मी महिनाभरात कमवायचो त्याच्यामधलं जो काही खर्च होत होता तो मी स्वतःच्या खिशातून करत होतो. आणि आत्ता कुठे मी म्हणजे जवळपास 17 वर्ष स्वखर्चाने मी हे काम करत आलो. मागच्या वर्षी मग हे काम करत असताना मला असं जाणवलं की नाशिक शहरामध्ये माझा रोजचा वेळ असा असायचा की सकाळी 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत स्वतः कुदळ फावडे घेऊन गाडीला बांधून पाण्याच्या कॅन, झाडं घेऊन आदल्या दिवशी जी जागा ठरलेली असायची त्या ठिकाणी आधी ट्रीगार्ड उपलब्ध करून महानगरपालिकेकडनं स्थानिक नगरसेवकांची मदत घेऊन आणि मग अशा ठिकाणी जाऊन मग खड्डे करून झाडं लावणं हा उपक्रम स्वखर्चाने सर्व चालू होता. हे करत असताना मला असं जाणवलं की नाशिक शहरामध्ये बऱ्याच लोकांना आवड आहे, पण नेमकं त्यांना जर एका ठिकाणी आपण एकत्रित आणलं तर नक्कीच चांगलं मोठं काम राहू शकेल. आणि नाशिकचं जे पूर्वीचं जे सौंदर्य होतं, थंड हवेचं ठिकाण, याला कुठेतरी आपल्याला त्याची परत पुनरावृत्ती
करता येईल. मग 2-4 वर्ष मी जागेसाठी विचार करत होतो, नेमकी आपल्याला ही एवढी मोठी जागा कोणाकडनं मिळणार की जिथे आपण झाडं लावू शकू आणि तिथंच परत वृक्षतोड होणार नाही. मग काही कारणानिमित्त मी वनविभागात गेलो होतो. तिथल्या माळवे म्हणून साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला या चर्चेमध्ये एक चांगला मार्ग सुचवला. त्यांनी मला जागा दाखवली आणि मी ठरवलं की या जागेवर आपल्याला सर्व नाशिककरांना एकत्र घेऊन काम सुरू करायचं आहे. म्हणजे सर, फक्त झाडं लावणंच नाही तर त्या झाडांचं संगोपन करणं आणि त्या झाडांची काळजी घेणं हे काम देखील तुम्ही करत आहात. ही खरंच खूप स्तुत्य बाब आहे आणि मला वाटतं प्रत्येक नाशिककर याचा एक आदर्श समोर ठेवेल. पण त्याहून पुढे मला एक विचारायचं असं आहे की झाडं लावली तर खूप जातात, त्यांची संगोपन मात्र फारसं केलं जात नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आपल्या शहराची देखील फार झपाट्याने प्रगती होत आहे. दुतर्फा रस्ते चौपदरी होत आहेत. आणि या सगळ्यांच्या दरम्यान, स्पेसिफिकली कुंभमेळ्याच्या दरम्यान जेव्हा रस्ता रुंदीकरणाची कामं होत होती, तेव्हा झाडांची कत्तल होत होती आणि त्याच्या विरोधात अनेक पर्यावरणप्रेमी झगडत देखील होते. तर त्या काळात तुमची काय भूमिका होती आणि येणाऱ्या काळात देखील तुमची काय भूमिका असेल? आता काळानुरूप काही गोष्टी बदलणं खरंच आवश्यक आहे. जसं शहरावर लोकसंख्येचा ताण वाढत जातो आहे, त्यानुसार काही गोष्टी गरजेच्या आहेत. आता रस्ते रुंदी करण्याची गरज आहे. अशा वेळेस म्हणजे कुठल्याही गोष्ट करताना हे सुवर्णमध्य साधणं गरजेचं आहे. एकीकडे विकास पण हवा आहे आणि एकीकडे पर्यावरण संतुलित विकास असणं गरजेचं आहे. अशा वेळेस मी महानगरपालिकेला पण प्रस्ताव दिला होता की ठीक आहे, आता काही गोष्टी आपण टाळू शकत नाही, आपल्याला रस्ता रुंदीकरण हवं आहे. मग अशा वेळेस रस्ता रुंदीकरण करताना पूर्वी जसा सुंदर होता रस्ता तसंच आपण कसं करू शकू. मग अशा बऱ्याचशा काही गोष्टी मी त्यांना सांगितलं होतं की डिवायडर थोडं मोठं करून त्याच्यामध्ये जी झाडं लावता येतील की ज्याचे खोडं खूप मोठी होणार नाहीत, 1.5-2 फुटाच्या वरती होणार नाही, अशा प्रजातीची काही झाडं आहेत. काही रस्त्याच्या बाजूला ज्या बिल्डिंग आहेत त्यांनाही काही त्रासदायक ठरणार नाही आणि अशा ठिकाणी पण काही झाडं लावता येतील रस्त्याला लागून. असे बरेचसं काही नियोजन दिलेलं होतं आणि आता बघू ते कितपत होतं आहे. विषय प्रशासनाचा आणि लाल फितीचा निघाला आहे, तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की या लाल फितीचा तुम्हाला आजपर्यंत किती फायदा झाला आणि किती झगडा द्यावा लागला? काम करत असताना मला नाही कुठे कोणी अडवलं आत्तापर्यंत. मला जी ट्रिगार्ड लागत होती कॉर्पोरेशनकडनं वेळच्या वेळी मला भरपूर ट्रिगार्ड मिळालेत आणि योग्य काम केलं तर तेही कोणाला अडथळा ठरायची बाब होत नाही. कोणाला त्याच्यामध्ये काही त्रुटी दिसल्या नाही कधी माझ्या कामामध्ये. त्याच्यामुळे मला लाल फितीचा असा कधी त्रास झाल्याचं मला कधी जाणवलं नाही. अजून एक मला लाल फितीचा एक प्रश्न विचारावा वाटतो. आपल्या नाशिक शहराचा डीपी डिझाईन करणं चालू आहे आणि पुढच्या येणाऱ्या 20 वर्षात 25 वर्षानंतर प्रगतीला आवश्यक असे काय काय बदल नाशकात आवश्यक आहेत त्या सगळ्याचं डिझायनिंग चालू आहे. त्यावरून बरेचसे वादंग झाले वगैरे, ती गोष्ट वेगळी. पण यात पर्यावरणपूरक काय काय बदल आहेत आणि अजूनही असायला हवेत असं तुम्ही सांगाल? आता डी पीमध्ये काय काय बदल आहेत हे तर मी अजून डी पी बघितले नाही, पण काय काय बदल व्हायला हवेत हे तर मी नक्की सांगू शकेल. की जी काही नाशिक शहरामध्ये उद्यानासाठी जागा ठेवलेली त्याच्यामध्ये उद्यानच व्हावेत. उद्यान फक्त लॉन वगैरे असल्या प्रकार नको, तर तिथे चांगल्या प्रकारे वृक्षराजी जी शहरामध्ये पूर्वी होती असल्या प्रकारची जर आपण झाडं लावलीत आणि एक छोटे छोटे लंग्स तयार केलेत की त्या प्रत्येक वॉर्डामध्ये, आता आपल्या नाशिक शहरामध्ये धरलं तर साधारण 500च्या आसपास उद्यानाची जागा आहे. तर प्रत्येक वॉर्डामध्ये त्यांनी असे 2-3 तरी हिरवी बेटं तयार करावीत. पण ज्या इमारती होत आहेत शहरामध्ये त्या प्रत्येक इमारतींना कंपल्शन करणं गरजेचं आहे की त्यांच्या इमारतीच्या चारही बाजूनी कंपाऊंडमध्ये 1-2 फुटाचा तरी चर ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून
एक तर त्या चरीमध्ये असं नाही म्हणत की वड पिंपळच लावला पाहिजे. ते छोट्या उंचीची वाढणारी झाडं जसं कुंती असेल, पारिजातक असेल, अशा प्रकारची जर झाडं लावलीत आणि ती नक्कीच पर्यावरणपूरक ठरतील. आणि ती चर ही जी पाणी निचरा होतो, जो आपण म्हणतो रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे, इकडे खड्डे केले पाहिजे, ते तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याकडे चुकीचं प्रकारची रेन वॉटर हार्वेस्टिंग होते, ते पण खूप धोकादायक प्रकार आहे. तर त्याच्याऐवजी अशा चर ठेवून ते पाणी जर त्या जमिनीत सोडलं तर नक्कीच वॉटर टेबल वाढण्यास पण मदत होईल. आणि जी कट टू कट आजकाल कॉन्क्रीटकरण चाललेलं आहे रस्त्याच्या बाजूनी पण, त्याचा पण कुठेतरी अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्या पद्धती कुठेतरी बदलल्या पाहिजेत आणि पर्यावरणाशी म्हणजे दूरदृष्टी ठेवून शहराचा विकास होणं फार गरजेचं आहे. सर, तुमच्याकडून आम्हाला झाडांविषयी, झाडांच्या संगोपनाविषयी आत्तापर्यंत खूप माहिती मिळाली. पण बोलण्यातनं मला हे सुद्धा एक कळतं आहे की तुम्हाला मातीविषयी, मातीच्या प्रकारांविषयी आणि कोणत्या मातीत कोणतं झाड लावावं, कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं असतात, त्यांचे फायदे तोटे यातलं खूप डीप नॉलेज आहे. तर एवढी सगळी माहिती, एवढं ज्ञान तुम्ही कसं काय मिळवलं? हे करत असताना मी बऱ्याच नर्सरीमध्ये जाऊन त्यांना भेटी देऊन काही तसं जसं सामाजिक वनीकरणमध्ये आहे, कधी कुठे बाहेर फिरायला गेलो, तिथल्या स्थानिक लोकांना विचारून बऱ्याचशा झाडांची माहिती घेतली. आणि कधी कधी वेळ मिळाला तर त्या झाडांविषयीचे पुस्तकं पण मी थोडेफार वाचलेले आहेत खूप. आणि हे करत असताना आवड असल्या कारणाने ते लगेच लक्षात राहतं की हे झाडाचं काय प्रकार आहे. आपण कोणाला विचारलं हे पान काय आहे, तर ते एकदा त्यांनी सांगितलं तर ते लगेच लक्षात राहतं. आणि असं बऱ्याच ठिकाणावरनं म्हणजे आता समजा एखाद्या नर्सरीत गेलो तर तिथले जे मुलं असतात हे आदिवासी भागातून बरेचसे आलेले असतात. त्यांच्याकडनं बऱ्याच वेळा मी माहिती घेतलेली आहे की हे झाड तुमच्याकडे आहे का. त्यांना स्थानिक नाव सांगून मग त्यांच्याकडनं काही माहिती घेऊन अशा प्रकारे हा झाडांचा माझा अभ्यास झालेला आहे. विषय निघालाच स्थानिक मदतीचा, तर मला यात विचारावंसं वाटेल की यात तुम्हाला आत्तापर्यंत जी मदत मिळाली त्यात कोणत्या वयोगटातल्या लोकांची जास्त संख्या होती? जास्त संख्या साधारण एक 15-16 तर 22-23 वयोगटापर्यंतच्या मुलांचं. ते आणि तरुणांचा सहभाग हा सगळ्यात जास्त होता वृक्षारोपण. म्हणजे रोजच्या दिनदिनी वृक्षारोपणामध्ये नाही, तरुणांचा पण आणि समवयस्कर काही माझ्या मित्रांचा पण म्हणजे हे जे माझे जो ग्रुप तयार झालेला आहे हा मी वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं काम करायला गेलेलो आहे तिथून मला एक एक दोन दोन असे माझ्या ग्रुपमध्ये माझे मित्र मिळाले आहेत. हे काम करत असताना, निसर्गाचं काम करत असतानाच हे मित्र मला म्हणजे त्यांची ओळख झाली आणि ते भेटलेले आहेत. याच सोबत सर एक प्रश्न विचारावा वाटतो की वृक्षारोपणा व्यतिरिक्त देखील तुम्ही अजूनही खूप छान उपक्रम राबवता गेले 13 वर्ष झाले, तो म्हणजे चिमण्यांसाठी घरटी बनवणे. तर आम्हाला जरा त्याच्याविषयी पण माहिती द्या ना. चिमण्यांची घरटी मी ज्या आता फ्लॅटमध्ये राहतो, पूर्वी म्हणजे 14-15 वर्षापूर्वी मी तिथे राहायला आलो. आणि तिथे माझी जी बेडरूमची खिडकी होती त्या खिडकीमध्ये एक चिमण्या यायच्यात, एक जोड यायची. आणि त्या खिडकीमध्ये ते काडी कचरा गोळा करायचे. आणि जशी मी ती खिडकी उघडायचो तर ते पडायच्यात. म्हणजे ते खिडकी आणि याच्यामध्ये मी जे मस्किटो नेटचं स्लायडिंग केलेलं होतं त्याच्यामध्ये ते गोळा करत असायच्यात. जेव्हा मला ते खिडकी उघडायला लागायची तर ते पडायचं. तर मी बघायचो की ते एवढी मेहनत केलेली आहे, माझाही नाईलाज होता, ते खिडक्या ऑपरेट करताना ते उघडझाप करावंच लागायची. तर मग म्हटलं यांना काहीतरी आपण सोय केली तर बरं होईल. आणि नेमकंच मी शूजचे जोड विकत घेतलेला होता आणि त्याचं खोकं घरात होतं. तर ते मी त्याचं थोडं फाडून तिथे लटकवलं. आणि आश्चर्य वाटलं की अवघ्या 10व्या मिनटाला त्यांनी त्याचं निरीक्षण केलं आणि 10व्या मिनटाला त्यांनी त्याच्यामध्ये काडी कचरा आणायला सुरुवात केली. आणि इथून मग माझं चक्र सुरू झालं की नाही, यांना आज खरंच आपल्या घरट्याची गरज आहे. तर मग वेगळं मी विचार करायला लागलो नेमकं आपण कशा पद्धतीने यांना घरटे देऊ शकू. त्याच्यानंतर घरी जसं फर्निचरचं काम सुरू केलं मी, तर त्याच्यामध्ये वेस्टेज प्लायचे तुकडे निघाले. तर मी कार्पेंटरला सांगितलं की याचे तू असे बॉक्स बनव आणि मला त्यांनी ते करून दिले. आणि मी माझ्या घरातच आधी तो प्रयोग केला, त्याच्यामध्ये पण मला चांगला रिझल्ट मिळाला.
आणि मग मी असे हळूहळू माझ्या बहिणींकडे दिले, काही मित्रांकडे दिले. त्यांनाही आवड निर्माण झाली. हळूहळू त्याचा प्रसार होत गेला. आजच्या मी तिला नाशिक शहरातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणावरनं मला फोन आले होते. बऱ्याच ठिकाणापर्यंत प्रिंट मीडियामधून गेलं होतं या गोष्टी. तर फोन आलेत आणि आत्तापर्यंत 14,000च्या वरती मी मोफत घरटी वाटलेली आहेत. क्या बात आहे सर. मग आता हा एवढा मोठा जो पसारा आपला वाढत चाललाय, तर त्या वाढत्या डिमांडला तुम्ही कसे आता भविष्यात पुढे सप्लाय करू शकणार आहात? आता हेच करत असताना कधी प्रत्येक गोष्टीला कुठेतरी भरती ओहोटी लागते. तसंच माझ्या व्यवसायामध्ये पण आता जसं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये हळूहळू थोडंसं मंदी यायला लागली, तर माझ्या याच्यावर पण 2-4 वर्षापासून थोडासा इन्कमवर थोडा परिणाम होला. आणि ते मी एवढं काही आता हे करू शकत नव्हतं की आपण प्रत्येक वेळेस जे मी पूर्वी 15-16 हजार रुपये खिशातून घालून मग हे पर्यावरणाचे कामं करत होतो, मग ते असं वाटायला लागलं कुठेतरी आता आपलं हे काम थांबण्याचं होतं आहे का काय. आणि त्याच्यामध्ये पण थोडंसं दुःख व्हायला लागलं. मग अशा वेळेस काही म्हणजे बघा कसं असतं योगायोग, काही वेळेस कोण धावून येतं, कशा पद्धतीने मदत मिळते. अशा वेळेस काही मित्रांनी त्यांना काय वाटलं असेल त्यांनी थोडी थोडी मदत केली आणि ते माझं काम सुरू राहिलं. आणि नंतर जसं मला एक वाटलं की सगळ्या लोकांना घेऊन आपण एक मोठं जंगल तयार करावं, हे माझं स्वप्न होतं कुठेतरी. तर जे मी नाशिकचं सातपूरजवळ जो फाशीचा डोंगर पूर्वी म्हणायचे, आता पण त्याला नाशिक देवरे म्हणून नाव दिले. तर ती जागा वन विभागाकडनं परवानगी घेऊन मी त्यांच्याकडनं तर तिथे एक वनमहोत्सव घ्यायचं ठरवलं. की त्याच्या पाठीमागची संकल्पना अशी होती की जे आपण शहरामध्ये काम केलेत, बऱ्याचशा लोकांना आवड होती, पण त्यांना नेमकं कुठे काम करायचं, एकत्रित त्यांना काम करण्याचं मला असं वाटत होतं की यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन एक मोठं काम करता येईल. तर मग अशांना एक छोटंसं व्यासपीठ तरी मिळेल या दृष्टीने मी लोकांना आवाहन केलं. आणि तुम्हाला खरं सांगतो की मी जेव्हा ह्या गोष्टीला करण्यासाठी उतरलो ते माझ्या खिशात 1 रुपया नव्हता. आणि पण तेवढा विश्वास पण होता की याच्यासाठी मला पैसा कुठून तरी गोळा होईल. आणि तो पैसा लोकांनी भरभरून मदत केली. आणि 45 एकरमध्ये आपण 11,000 झाडं लावली आणि ती वर्षभर आता आम्ही सांभाळतो आहे. अजून 2 वर्ष आम्ही त्याला सांभाळणार आहोत. बापरे, 45 एकर जमिनीवर 11,000 झाडं आपल्या नाशकात लावली गेली आहेत. बघा मित्र, नाशकात खरंच खूप काही मोठ्या गोष्टी घडत आहेत आणि हेच तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. चला तर मग याच वाटचालीत पुढचा प्रवास कसा असणार आहे ते सरांकडून जाणून घेऊया. सर, आत्तापर्यंत आपण बरेच मोठे इव्हेंट घडवून आणलेत आणि नाशिककरांना झाडं लावण्याची एक सवय लावून दिली किंवा एक छंद तुम्ही इतरांना मिळवून दिलात. आता भविष्यात तुमचे काय प्लॅन्स आहेत? आता हा इव्हेंट घेण्याचं म्हणजे एक वर्षासाठी घेतला आणि तिथे थांबवलं अशातला नाही आहे. जसं आपण रनिंग इव्हेंट घेतो, सायकलिस्ट इव्हेंट घेतो, बऱ्याचशा अशा स्पर्धा घेतो, तशाच प्रकारे मला हा वनमहोत्सव दरवर्षी नाशिकमध्ये झाला पाहिजे हा माझा दृष्टिकोन आहे. आता जोपर्यंत नाशिककर याच्यामध्ये साथ देतील तोपर्यंत हा वनमहोत्सव मी करू शकतो. आता मागच्या वर्षी जसं केलं आपण 5 जूनला, तसं ह्यावर्षी पण आपण 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हसरूळजवळ वन विभाग पश्चिमची जी जागा आहे जकात नाक्याच्या पाठीमागे, तर 18 एकरमध्ये आपण 5,000 झाडं लावतो आहे. आता त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की मागच्या वर्षी 11,000 झाडं लावलीत आणि यावर्षी 5 का बरं, 15 का बरं नाही. तर हे आपल्याला कुठल्या आकडेमोडीची स्पर्धा करायची नाही किंवा स्वतःला स्पर्धा करायची नाही. ही जी आहे आपण वास्तविकतेला धरून ह्या गोष्टी करतो की आपल्याला किती सांभाळता येतील. ती 11,000 त्याच्या प्लस तिथं आम्ही 1,000 झाडं लावली होती, म्हणजे 12,000 झाडं तिथं झाली आहेत. ही 5,000 झाडं जिथे पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि दोन्हीकडचे झाडं सांभाळायचे आहेत, म्हणजे ते 12 आणि हे 5 असे 17,000 झाडं सांभाळायची आहेत. ती त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो पण जसा उपलब्ध झाला पाहिजे. नुसतं काहीतरी एक दिवसाचा इव्हेंट खूप गर्दी केली आणि झाला आमचा इव्हेंट हा विषय नाही आहे. प्रत्येक झाड जगलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला झटायचं आहे.
लोकांसाठी असेल तो बुवा एक दिवसाचा 5 तारखेला आलो झाडं लावलीत, पण त्याच्यानंतर खरी माझी जबाबदारी सुरू होते की 3 वर्ष तरी ते झाड 8 ते 10 फुटापर्यंत वाढेपर्यंत त्याला संगोपन करणं गरजेचं आहे. आणि असंच दरवर्षी आता मागच्या वर्षी आपण जी सुरुवात केली ती पश्चिमेच्या बाजूला, यावर्षी करतोय आपण उत्तरेच्या बाजूला, पुढच्या वर्षी पूर्वेकडे कुठेतरी चांगला ठिकाण मिळेल तिथे करणं, असं दरवर्षी 4ही बाजूला आपल्याला नाशिकला हिरवाईनी वेढायचं आहे. आणि तिथे म्हणजे पक्ष्यांसाठी किंवा निसर्गाच्या इतर घटकांसाठी हक्काचं निवारा मिळून द्यायचं आहे. आणि नाशिककरांमध्ये ही एक जागृती निर्माण करायची आहे की वृक्षारोपण करताना आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी हिरवळ दिसते, म्हणजे बऱ्याच ठिकाणी मृत जंगल तयार झाली आहेत, हिरवे वाळवंट तयार झाले आहेत. हा पण म्हणजे आपल्याला माहिती आहे की वृक्षतोड हीच फक्त येणाऱ्या काळासाठी संकट आहे, पण चुकीच्या पद्धतीने लावली गेलेली झाडं ही फार भयानक परिस्थिती निर्माण करणार आहे. कारण की ती पूर्णतः जैविक विविधता राखू शकत नाही, कुठेतरी ती पर्यावरणाची साखळी खंडित करतायत. मग ते कुठेतरी अबाधित राहायला पाहिजे पर्यावरणाची साखळी. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अभ्यासपूर्ण वृक्ष लागवड ही फार महत्त्वाची आणि काळाची गरज झालेली आहे. प्रत्येकाने ती समजून घेऊनच वृक्ष लागवड करणं हा पण त्याच्या मागचा उद्देश आहे की तुम्ही या बघा आपण नेमकं काय करतोय, कुठली झाडं लावतोय, कुठली लावली गेली पाहिजे, हा त्याच्या मागचा पण अभ्यास लोकांना कळावा, या दृष्टीने आपलं हे काम सुरू आहे. सर, मग जास्तीत जास्त नाशिककरांना यात इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी तुम्ही नाशिककरांना काय मेसेज द्याल? आणि त्याचप्रमाणे झाडांचं संगोपन करणं म्हणजे नक्की काय, आणि त्यासाठी कोणती रसद तुमच्यापर्यंत पुरवणं हे गरजेचं असतं? झाडांचं संगोपन करणं म्हणजे आता काय होतं, आपण झाडं लावल्यानंतर समजा पाऊस पडला, लोकांना वाटतं झालं आता आपण झाड लावलं, पाऊस पडला, सोडून द्या विषय. पण आपली रोपं जी असतात ती छोटी असतात, कधी ते 1.5-2 फुटाची, कधी 3-4 फुटाची. अशा वेळेस पावसाळ्यामध्ये वाढणारं जे गवत आहे किंवा ज्या वेली आहेत त्या झाडांना, त्या रोपांना छोट्याशा वेढतात आणि त्याच्यामुळे त्या रोपांवर रोग पडणे, कीड पडण्याची किंवा ते दबून जाण्याची शक्यता असते. तर रोपांना अशा वेळेस आपण त्या गवतामधून आळे वगैरे तयार करून मोकळं करणं फार गरजेचं असतं. पावसाळा संपल्यानंतर साधारण डिसेंबरनंतर त्यांना पाणी देण्याची आवश्यकता असते. या सर्व गोष्टींचं पाण्यासाठी नेमकं जो स्रोत आहे पाण्याचा तो कुठून येतो आहे, जवळ आहे का लांब आहे, त्याच्यासाठी जी खर्चिक बाब आहे, पाईपलाईन, नंतर मोटर, लाईट मीटर, ह्या सगळ्या गोष्टींचं आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं त्या भागाला गवत वाढल्यानंतर वणवा लागू नये त्याच्यासाठी जाळ नियंत्रण रेषा घेणं, बऱ्याचशा अशा गोष्टी वर्षभर सुरू असतात जेणेकरून ते जंगल चांगला वाढावं आणि एक चांगला त्याच्यामध्ये परिसर तयार व्हावा. नाशिककरांना एक चांगली भेट द्यायची आहे, या दृष्टीने आपलं सर्व काम सुरू असतं. सर, भविष्यात तुमचा नाशिकच्या व्यतिरिक्त अजून किती मोठ्या पोर्टफोलिओवर उद्दिष्ट आहे? म्हणजे हेच कार्य राज्य पातळीवर, देश पातळीवर नेण्याचा तुमचा काही मानस आहे का? आपण मागच्या वर्षी जो इव्हेंट घेतला आहे नाशिक शहरामध्ये, हा मला तर नव्हतं माहिती, पण बऱ्याच लोकांनी सांगितलं, वन विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की असला इव्हेंट, असला वनमहोत्सव आपल्या भारतभरात झालेला नाही आहे. आणि मला तीच अभिप्रेत होतं की नाशिक शहरामध्ये व नाशिककरांनी 11,000 झाडे लावली तर पुणे किंवा ठाणे किंवा धुळेवाल्यांनी म्हणावं की त्यांनी 11च लावली ना, आम्ही 15 लावू. ही रेस त्यांनी करावी. अशी स्पर्धा केली तर नक्कीच निसर्गाचं संवर्धन होण्यास खूप चांगली मदत होईल. ह्या दृष्टीने आपण तो एक विचार होताच की आपल्याशी कोणीतरी स्पर्धा करावी आणि आपल्या पुढे जावं कोणीतरी, आणि त्याच्यामुळे निसर्गाचं खूप चांगलं संवर्धन होईल. तर नाशिककर तुम्हाला माहीतच असेल, आपल्या नाशिकचं ब्रीदवाक्य स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक, माझं नाशिक. या उक्तीला, या ब्रीदवाक्याला साजेसं असं काम करणारे अनेक जण आहेत आज, आणि त्यांचाच आदर्श आहेत ते म्हणजे आपले गायकवाड सर. तर जाणून घेऊया त्यांचा एखादा छानसा अनुभव, आणि या अनुभवानेच आपण या मुलाखतीचा शेवट देखील करूया. सर, माझ्या ह्या पूर्ण कारकिर्दीमध्ये बरेच अनुभव आहेत. त्यातला सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे मागच्या वर्षी 24 जानेवारीला
डॉक्टर प्रकाश आमटेंनी मी जिथे मी राहतो त्या परिसरामध्ये एक छोटंसं गार्डन तयार केलेलं आहे. त्या बगीचेमध्ये मी 135 प्रकारची स्थानिक वृक्ष लागवड केलेली आहे आणि ती गेली 11 वर्षापासून त्याचं मी काम करतो आहे आणि ती सांभाळली आणि ती चांगली वाढत आहेत. अशा त्या बागेला त्यांनी भेट दिली आणि चर्चा केली. तो आमच्या सर्वांसाठी एक खूप चांगला अनुभव होता आणि एक खूप मोठा पुरस्कार होता. नक्कीच. हा अनुभव म्हणजे एक कौतुकाची थापच होती पाठीवर असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि असेच अनुभव तुम्हाला वर्षानुवर्ष येवोत ही आम्ही अपेक्षा ठेवतो आणि तुमच्या हातून असे सुंदर आणि हिरवगार कार्य घडत राहो आणि या कार्याने फक्त नाशिकलाच नाही तर संपूर्ण पृथ्वीला याचा फायदा हो. सर, आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाला पोहोचतोय, तर शेवटी तुम्ही नाशिककरांना काय एक मेसेज द्याल, काय संदेश द्याल? मला खरं तर माझ्या नाशिककरांचा खूप अभिमान आहे. नाशिककरांनी मागच्या वर्षी दाखवून दिलं जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी जो आपण वनमहोत्सव केला किती कृतिशील पर्यावरणवादी नागरिक आहेत म्हणून. त्यांनी आपण जो संकल्प राबवला होता की 10,000 लोकांकडून 10,000 झाडं, त्या दिवशी म्हणजे वर्किंग डे असून लोकांनी 14,000 ते 15,000 लोकांनी तिथे हजेरी लावली आणि 11,000 झाडं लावली तिथे. आणि असंच आपण ह्या वर्षी पण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जूनला म्हसरूळ जवळील जो जुना जकात नाका होता दिंडोरी रोडला, त्याच्या पाठीमागे वन विभाग पश्चिम यांची जागा आहे. हॉटेल कस्तुरीजवळून त्याचा रस्ता आहे. तिथे आपण 18 एकरमध्ये 5,000 झाडं लावतो आहे. त्या एक कुटुंब एक झाड अशी आपली संकल्पना आहे. म्हणजे 5,000 कुटुंबामध्ये वन संवर्धनाची एक संकल्पना रुजली पाहिजे, एक प्रबोधन झालं पाहिजे, या दृष्टीने आपण हे करतो आहे. तिथं सर्व तयारी झालेली आहे. खड्डेजवळ रोपं पण तयार आहेत. आम्ही ती झाडं स्वतः लावू शकतो, पण आम्हाला सर्वांना एकत्रित घेऊन हे काम करायचं आहे. लोकसहभाग वाढवायचा आहे आणि पाणी आणण्याचा उद्देश असा की लोकांना थोडासा श्रम झाला पाहिजे. श्रम झाला म्हणजे प्रत्येकाला लक्षात आलं तर आपण काहीतरी काम केलं, या दृष्टीने आम्ही हा उपक्रम राबवतो. तर मला अपेक्षा आहे आणि नक्कीच खात्री आहे की नाशिककर याला भरभरून प्रतिसाद देतील आणि हा आपला नाशिक शहराचं नावलौकिक करण्यासाठी हातभार लावतील. नक्कीच. तर मंडळी, ऐकताय ना, 5 जून म्हणजे रविवार. मिसळ खाच हो, दर रविवारी खाता. या रविवारी झाडं लावा. सरांनी आपल्याला सांगितलंच, खड्डे तयार आहेत, झाडं तयार आहेत. तुम्हाला करायचं एवढंच आहे की 5 लिटरची कॅन भरून पाणी घेऊन या आणि तयार रोपट्यांना त्यांच्या जागी नेऊन ठेवा. श्रमदान हे श्रेष्ठ दान आहे आणि तुम्ही जर झाड लावलं तर त्याची आठवण तुम्हाला कायम राहील. झाडांची सवय लावून घ्या दर रविवारी. मिसळ तर आपण इतर दिवशी खाऊ शकतो. नाशिककर हो, आपल्याला असा एक निसर्गप्रेमी आपल्यासोबत लाभलेला आहे, जो की झपाट्याने उत्तर, पूर्व, पश्चिम सर्व दिशेने आपलं नाशिक हिरवगार करू पाहतोय. तुम्ही त्यात सामील होऊ शकता, आर्थिक नव्हे तर शारीरिक श्रमदानाने. चला तर मग भेटूया 5 जूनला म्हसरूळ येथे श्रमदान करून झाडं लावण्यासाठी. आणि पाहत राहा सिटी लिंकवरील इथून पुढे रिलीज होणारे सर्व व्हिडिओज. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. डायरेक्ट दिल से या कार्यक्रमात मी प्रसाद तुमची रजा घेतो. परत भेटूयाच थोड्या दिवसात एका नवीन मान्यवरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.